शुभ सकाळ सगळ्यांना. तर माझी दिवसाची सुरुवात अशी झाली. तर सकाळी सगळ्यांचंच असतं हे काम, सकाळी झाडणं वगैरे तर करावंच लागतं. अंगण वगैरे झाडत होते मी, कारण पाऊस खूप झाला ना आदल्या दिवशी. तर आमच्याकडे अशी वाळू वाहून आली होती, कारण वरती काम चालू आहे एक जणांचं. तर त्यांनी ती वाळू वगैरे टाकलेली होती बाहेर. ती एवढा पाऊस आला ना, तर ते खूप सगळं खाली, आमचं घर असं खाली उतारायला असल्यामुळे काय होतं, ते सगळं इथे येऊन जमा होतं. आणि मग ते इथे आली वाळू, बघा किती गंज आहे. मग म्हटलं अगोदर ते बाजूला करावं आपण, नाही तर काय होतं, तेच वाळूचे पाय चिटकून आहे ना आतमध्ये वाळू येऊ लागले खूप, चप्पलला पायाला वगैरे लागून. मग एका साईडला करून दिलं, त्याने घेऊन जाणार होते. आणि मग इथे नुसतं आज पाणीच लोटायचं, तर पाणी वगैरे मारायचं नव्हतं, खूप पाणी आलेलं होतं. म्हटलं कसं स्वच्छ केलं नाही एकदा अंगण आपलं, आपण आतमध्ये काम करायला मोकळं. काय होतं, कुत्रे वगैरे पण घाण करत नाही मग, त्याच्यामुळं पावसाळ्याचं ते खूप असतं. आणि आज नाश्त्यामध्ये होते मस्त आप्पे आणि चटणी. आणि त्यानंतर मग काय, तिचा डबा वगैरे करून दिला, ती गेली. झाडण्याच्या अगोदरच ती गेली होती, झाडलं नंतर मी कामं नंतर केले. मग इथं मस्त सोफ्याचे कवर वगैरे, काय होतं ना, दिवस आपण किती नाही म्हटलं तरी होतंच ते खराब. सकाळी पहिलं काम असतं हे सोफ्याचे कवर वगैरे व्यवस्थित लावणे, नीटनेटकं ठेवणं. काय कोणी अचानक येतं चांगलं नाही वाटत, आणि आपल्याला पण नाही छान वाटत. सगळे डेली रुटीन असतं हे, त्याच्यामुळे काय ना, रोजचे रोज आपलं जिथल्या तिथे केल्याशिवाय पर्याय नसतो. इथे पुस्तकं असतात तिचे ते साईडला वगैरे ठेवले मी, आणि छान असं मस्त घर आवरून घेतलं. ते झाल्यानंतर ते आले तेवढ्यात फिरून मग. आणि ते हे काय होतं ना, आड्या खूप पडतात. आमचा हा सोफा खूप जुना आहे ना, त्याच्यामुळे ते कवर पण त्याच्यावरचे बरेच जुने झाले, त्याच्यामुळे ते आड्या लगेच पडतात, असं पॅक बसत नाही. आणि इथले पेपर वगैरे सगळं असं व्यवस्थित मागे नेऊन ठेवला, आणि मागचा फॅन समोर आणला. कारण एक एक जिथल्या तिथं वस्तू सकाळी ह्या आवरावंच लागतं, तेव्हा घरात मग नाही तर सगळीकडे पसारा दिसतो. मग त्यानंतर घेतलं बेडशीट आवरायला काय झटकून वगैरे घेऊन छानपैकी त्याला पण व्यवस्थित टाकलं. आणि फ्रेश वाटतं मग घरात व्यवस्थित सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं सकाळी ह्या आवरल्याशिवाय ना जमतच नाही. आणि मग मला आज म्हटलं स्वामींचं पहिले दर्शन घ्यावं, आणि मग बाकीचे कामाला सुरुवात करावं. मग इथे स्वामींचं दर्शन घेतलं पहिले मी, आणि मग म्हटलं आता आपण करूया. आता हे फक्त आहे ना आप्याचे सकाळचे नाश्त्याचे वगैरे भांडे इथे एवढे. आणि मग ते आले होते फिरून. मग ते आज फिरून आल्यानंतर मस्त असं चहा बनवला दोघांसाठी, त्यांना दिला. ते बिस्किट खात नाही, मी बिस्किट मला आवडतात. या तुम्ही पण चहा आणि बिस्किट घ्यायला माझ्यासोबत. मस्त पावसाळा असला ना खूप छान वाटतं चहा वगैरे घ्यायला ह्या दिवसाचं, उन्हाळ्यात तरी नाही वाटत. आणि इथे माझं पेपर वाचणं चालू होतं. आणि त्याच्यानंतर आहे ना, ही गाडीवरची कवर आहे आमच्या, ते धुवायचे होते. कारण थोडं पाणी होतं नळाला, आज आलेलं नव्हतं पाणी, पण काय माहिती थोडं होतं पाईपमध्ये. मग मी मोटर लावली ती, म्हटलं धुवून घेऊया. काय होतं, आम्ही तशी कवर टाकत नाही धुतल्याशिवाय. एकदा का कवर काढलं ना, परत ते धुवून घेतो आणि मगच टाकतो. 2 कवर असले मग रोडवर गाडी ना, तर 2 कवर टाकतो आम्ही. तर ते दोन्ही पण धुवून स्वच्छ घेतले मी. म्हटलं वाळू की नाही वाळू, पाणी वगैरे निथळून जाईल असं बाथरूममध्ये ठेवू आपण, आणि थोडं जरी ऊन पडलं ना तर मग वरती गच्चीवर टाकलं जाईल म्हटलं. आणि मग सोबतच लगेच बाथरूम पण मी घासून घेतलं आंघोळीच्या अगोदर. म्हटलं स्वच्छ एकदा करून घ्या, त्याची माती वगैरे पडली होती ना. मग ते झाल्यानंतर सगळी नळी वगैरे पॅक करून ठेवली. जिथल्या तिथे गेल्याशिवाय वस्तू आपल्याला पण सुचत नाही. प्रत्येक बाईला ते एक सवयच लागलेली असते, जिथल्या तिथे ज्या गोष्टी असतात त्या माणसांना नाही जमत घरातलं एवढं, पण बायकांना हे करावंच लागतं छान सगळं गोष्टी जिथल्या तिथं. आणि कवर धुतल्यानंतर मग म्हटलं आता आपण आंघोळ लगेच करून घ्या, कारण खूप ओली झाली होती. मी ते कवर धुवायला खूप ओलं होतं मग त्याच्यामुळे मी आंघोळीच्या अगोदरच कवर काय होतं ना, खूप ओलं होऊन जातं मग, त्याच्यामुळे म्हटलं ते आंघोळीच्या अगोदरच धुवून घ्यावं. आणि बघा तुम्ही बाथरूममध्ये किती पसरा पडला आहे, ते टब वगैरे जिकडं तिकडं पसरा. आणि काय झालं, कवर धुतल्यामुळं काय झालं, बाहेर पण पाणी आलं. ते बाथरूम छोटं असल्यामुळं बाहेर येऊन जातं लगेच, असं मोठे कपडे वगैरे धुवायचं म्हटलं की मग ते बाहेरचं पण पुसून घेतलं पाणी. त्याच्यात काय आपणच पाय सटकून पडू नये म्हणून, त्याच्यामुळे मग म्हटलं आता ही बाथरूम पण क्लीन करून घ्या. त्याच्यासोबत बेसिन पण बाहेरचं स्वच्छ वगैरे घासून घेतलं मी. आणि लगेच हे बाथरूममध्ये काय झालं ना, कवरची माती पडली होती बरीचशी. त्याला माती होतीच किती नाही म्हटलं तरी. मग बाथरूम लगेच मी घासलं पण, आणि स्वच्छ असं धुवून घेतलं, कारण कचकच लागतं ना पायाला मग ती माती वगैरे. आणि ते सगळं आवरून घेतलं. आणि मग नंतर अशी आंघोळ वगैरे केली. आणि मग म्हटलं आता आपण नाश्ता करूया. तर नाश्त्यात तेच तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आप्पे आणि चटणी एकदम टेस्टी लागतो, मला खूप आवडतो हा नाश्ता. आणि आज म्हटलं आपण हॉलमध्ये बसून निवांत नाश्ता करूया. मग इथे नाश्ता झाला, मग जरा शांत वाटलं, खूप कामं झाली होती ना सकाळी. मग म्हटलं आता भाजी बनवूया. तर भाजीमध्ये आज मस्त भेंडीची भाजी होती, शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून बनवली होती.
इथे मिक्सरमध्ये तेच शेंगदाण्याचं कूट करते. मी करून नाही ठेवत, एकदाच करायला ठेवायला पाहिजे कारण काम कमी होतं, पण मला घाण सवय लागली रोजच्या रोज थोडं थोडं करायची. मी करून ठेवतच नाही. आता मी काय करणार आहे, एकदाच शेंगदाण्याचं कूट बरंचसं करून ठेवे. आणि इथे मग चालू झाला स्वयंपाक. म्हटलं स्वयंपाक आज त्यांना वेळ झाला होता, पण घाई पटपट एक भेंडीची भाजीच बनवली आज आणि मस्त पोळ्या वगैरे. काय होतं इकडे भेंडीची भाजी हलवत राहा, पोळ्या करत राहा, म्हणजे एका बाईला 4 हातांनी कामं करावं लागतं स्पीडनी. वेळ जर कधी झाला ना तर मग खूप स्पीडनी करावं लागतं. मग 2-3 पोळ्या भाजल्या की लगेच त्यांना जेवायला दिलं आणि त्यांच्या डब्याच्या पोळ्या अगोदर करून घेतल्या. मी डबा वगैरे पण भरून म्हणजे थंड होण्यासाठी करून ठेवलं काढून. म्हटलं कसं आपलं पोळ्या होईपर्यंत थंड होईल. आणि मग लगेच किचन वाटा मी लगेच आवरला आज. म्हटलं तिकडं जाणंही नको ना, आता पावसाचे दिवस सुरू झाले ना. हे साहेबांचा रेनकोट इथं ठेवलेला होता, ओले होऊन आले होते आदल्या दिवशी, तर हे बॅगमध्ये ठेवला. आणि त्यांना म्हणत होते तुमच्या रेनकोटपेक्षा आहे ना तुमची रेनकोटची बॅगच खूप मोठी. ते म्हणे आता ती आहे तर आहे, मग आता काय त्याला. मग ते गेले, त्यांचा रेनकोट वगैरे भरून दिला छान. म्हणजे गेले नाही ते, त्यांनी फक्त डिक्कीत ठेवला. आणि मग इथे डबा भरवत होते मी, थंड झाला होता तोपर्यंत. मग त्यांना बोलत पण होते गप्पा मारत आणि इथे डबा पण भरून देत होते, बॉटल भरत होती त्यांची. घरचंच पाणी देत असतं कारण बाहेरचं पाणी ते घेत नाही शक्यतो. आणि मग आली होती सिलेंडर, आमचं सिलेंडरची गाडी. मग ते घेतलं सिलेंडर. आणि सिलेंडर घ्यायला आज खूप महाग झालं पण सिलेंडर. आता पहिले पैसे आहे, युद्धाचं तर निमित्त झालं आहे महागाईला. पण सगळ्याच गोष्टींमध्ये, किराणामध्ये तसंच खूप बजेट कोलमडून जातं आपलं स्त्रियांचं. कसं आहे ना, आणि मग सगळंच हलतं ना बजेट. हे एवढे पैसे यायला लागले तेवढे, मग ते जास्त होऊन जातं. आणि माणसांना वाटतं की एवढं कसं, पण ते होतं. आणि मग त्याच्यानंतर काय आहे ना, भाजी आली होती, मला बटाटे घ्यायचे होते, काय आलू पराठे बनवायचे होते ना. म्हटलं बटाटे छान स्वस्तही होते. आणि ही इथे आपली उभी होती मैना, बघू शकता तुम्ही, मस्त अशी उभी राहते. कधी नेतात ते कधी नाही नेत. आणि मग ते होत नाही तर लगेच कचऱ्याची गाडी आली. कचरा टाकून दिला. आणि इथे मग कवर, मग ते टाकून दिलं, बकेट वगैरे धुवून ठेवल्या. मग कवर टाकली इथं छानपैकी वाळायला, बघू शकता. आणि मग कपडे पण झालेले होते. मग कपडे पण आज हातानेच धुवायचे होते, ते पण हाताने धुतले मशीनमध्ये वगैरे. म्हणजे पूर्ण दिवस आज माझा कामात गेला. वातावरण बघा तुम्ही, एवढं छान होतं ना, आभाळ होतं पण वारं होतं त्याच्यामुळे. मग कपडे वाट टाकून आल्यावर मी आज देवपूजा केली, कारण आज गुरुवार होता. म्हटलं आपण जर जास्त बसलो ना करत तर मग निवांताने मन नाही लागत माझं देवपूजा करायला. मग इथं छान स्वच्छ असं देवघर आवरलो तुम्ही. देव वगैरे पण घासून वगैरे पितांबरीनं खूप क्लीन केलं होतं. आणि मग निवांत मी अशी पूजा केली. इथे धूप वगैरे लावलं. काय होतं इतकं छान प्रसन्न वाटतं ना, आपण ज्या दिवशी देवघर सगळं क्लीन करतो ना, कपडे वगैरे सगळं मी छान क्लीन करून घेते 8-10 दिवसातून एकदा. म्हणजे फ्रेश असं रोजच्या रोज तर होतंच, पण जे सगळं डीप क्लिनिंग जर देवघराची 8-10 दिवसातून. आणि गुरुवारी तर शक्यतो करतेच. आणि इथं मग माझी आरती वगैरे जप वगैरे झालं छानपैकी. आणि मस्त असं प्रसन्न वाटत होतं. मग थोडी गरमी झाली, म्हटलं चला आपण आपल्या फॅनच्या हवेला बसूया. माझं मनी प्लांट बघा किती सुंदर हिरवगार झालं आहे पावसाने, मस्त असे शांत बसलेले. आणि मग झाले थोडा आराम केला दुपारी. आणि मग झाली सायंकाळची वेळ. आराम म्हणजे काही एक अर्धा-पाऊण तासच आराम झाला असेल माझा, की लगेच 4:30-5 वाजले. मग आम्ही दोघींनी मस्त असं चहा घेतला. ते काही आले नव्हते तोपर्यंत. मग चहा घेतला. मग ते आले, त्याच्यानंतर त्यांना विचारलं चहा घ्यायचं का, आता नाही. त्यांनी जांभळं आणली होती, ते म्हटले मला जांभूळ खायचे, तू पण खा. मग सगळेच खाऊया आपण. मग प्रणूला जास्त काही आवडत नाही, ती 2-3च घेतले. आणि मग मस्त असे जांभळ खाल्ले. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा. आणि हो, कळवत जा कसा आहे माझा ब्लॉग. तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.